नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वर्ग चौथा विषय गणित, घटक भौमितिक आकृत्या, उपघटक कोन. तुम्हाला जमीन व घसरगुंडी यामध्ये कोन दिसत आहेत. बरोबर, हा एक कोन व हा दुसरा कोन. येथे तुम्हाला आणखी कोन दिसत आहेत. पहा बरं. बरोबर, हा एक कोन पायऱ्यालगतचा आणि हा दुसरा कोन खांबालगतचा. हे सर्व कोन आहेत. या चित्रामध्ये तुम्हाला आणखी कोन दिसत आहेत. ओळखा बरं. हा एक कोन, हा दुसरा कोन आणि हा तिसरा कोन. बरोबर, या ठिकाणी तुम्हाला 3 कोन दिसत आहेत. आणखी कोन आहे, शोधा बरं. बरोबर, छपरावरचा जो तयार झालेला आहे तो सुद्धा कोन आहे. येथे तुम्हाला एक झाड दिसत आहे. या झाडाचे खोड व फांद्या यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोन दिसत आहेत. शोधा बरं, यामध्ये किती कोन तयार झालेले आहेत. 1 2 3 4. आणखीही बरेच कोन आहेत. हे सर्व काय आहेत, कोन. बरोबर. तुम्हाला इथे इलेक्ट्रिकचा खांब दिसत आहे. हा खांब आणि जमीन या लगत सुद्धा कोन तयार झालेले आहेत. तुमच्या समोरचा एक आणि पाठीमागचा एक. खांबाच्या वरच्या बाजूला सुद्धा कोन दिसत आहेत. पहा बरं, दिसत आहेत की नाही. बरोबर, अति सुंदर, छान. कोनांचे प्रकार. येथे तुम्हाला खिडकीच्या लगतच्या 2 कडांमध्ये जो कोन दिसत आहे तो काटकोन आहे. काटकोन कोणता कोन आहे, काटकोन. या ठिकाणी पुस्तकाच्या लगतच्या 2 कडांमध्ये तुम्हाला काटकोन दिसतो. कोणता कोन दिसतो, काटकोन. पुस्तकांच्या ज्या 2 लगतच्या कडा आहेत त्या 2 कडांमध्ये काटकोन दिसत आहे. या ठिकाणी प्रत्येक घड्याळीमध्ये 3 वाजता व 9 वाजता तास काटा व मिनिट काटा हे एकमेकांशी काटकोन करतात. येथे 3 वाजता काटकोन झाला आहे आणि या दुसऱ्या घड्याळीमध्ये 9 वाजता काटकोन झाला आहे. बाजूच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे कात्रीच्या 2 पात्यात काटकोन तयार झालेला आहे. तो बाणांनी दर्शविलेला आहे. या कात्रीच्या 2 पात्यांच्या टोकामधील अंतर हळूहळू कमी केले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान होत जातो. काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात. इथे तो निळ्या बाणांनी दर्शविलेला आहे. या कात्रीच्या 2 पात्यांच्या टोकामधील अंतर हळूहळू वाढविले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होत जातो. काटकोनापेक्षा मोठ्या होणाऱ्या कोनाला विशाल कोन म्हणतात. येथे तो लाल बाणांनी दर्शविलेला आहे. आता पाहू आपण काटकोन, लघुकोन, विशाल कोन. घड्याळीमध्ये 3 वाजले असता काटकोन तयार झाला आहे. घड्याळीमध्ये 9 वाजून 40 मिनिटे झाले असता लघुकोन तयार झाला आहे आणि घड्याळीमध्ये 12 वाजून 25 मिनिटे झाली असता विशाल कोन तयार झाला आहे. स्वाध्याय. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून आकृती खालील चौकटीत काटकोन, लघुकोन किंवा विशाल कोन असे लिहा.
खाली दिलेले ठिपके जोडून काटकोन तयार करा. या ठिकाणी 3 काटकोन उदाहरणार्थ काढून दाखविलेले आहे. खाली दिलेले ठिपके जोडून लघुकोन तयार करा. या ठिकाणी 2 लघुकोन तुम्हाला काढून दाखविलेले आहेत. खाली दिलेले ठिपके जोडून विशालकोन तयार करा. या ठिकाणी तुम्हाला 2 विशालकोन ठिपके जोडून काढून दाखविलेले आहेत. स्वाध्याय. या स्वाध्यायाचे वाचन करा आणि कृती करा.